हॅलो, गुड इव्हनिंग. आज आपण 12चा डिफरन्सिएशन जो टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह तो बघूया. त्यामधला पहिला जो प्रकार आहे की कंपोजिट फंक्शन त्याबद्दल बघूया. त्यामध्ये आपण चेन रूल वापरतोय. तर चेन रूल म्हणजे काय की लेटस से की वाय इज फंक्शन ऑफ यू आणि हे डिफरन्सिएबल फंक्शन आहे आणि यू इज फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे. तर मग डी वाय बाय डी एक्स काय येणार, डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. हा चेन रूल आहे, आपण यामध्ये वापरतोय. ठीक आहे. तर त्याचं ऍप्लिकेशन बघा, एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर वाय इज इक्वल टू ई रेस टू लॉग एक्स प्लस 6 आणि डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. मग आता यामध्ये काय करणार आपण की लॉग एक्स प्लस 6 जो आहे त्याला आपण यू मानूया. ठीक आहे. त्यामुळं दोन्ही साईडचं जर आपण म्हटलं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी यू बाय डी एक्स येणार. डी यू बाय डी एक्स ठीक आहे इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स प्लस 6चा, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, 6चा डेरिव्हेटिव्ह काहीच नाही. तर हा डी यू बाय डी एक्स आला. आता वाय इज इक्वल टू काय आहे त्याचा अर्थ, कारण यू म्हणजे आपण ई रेस टू लॉग एक्स प्लस 6 घेतलं, म्हणजे वाय इज इक्वल टू ई रेस टू यू. बरोबर. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, याचा डेरिव्हेटिव्ह आला डी वाय बाय डी यू इज इक्वल टू, कारण ते एक्स नाही यू आहे, डी वाय बाय डी यू इज इक्वल टू ई रेस टू यूज येणार. का, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो हे. ठीक आहे. इथं इथं दिल्ली पण आहे. ठीक आहे. मग ई रेस टू यू. ठीक आहे. आता चेन रूलनं आपण कसं काढायचं आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू पहिला मल्टीप्लाइड बाय डी यू बाय डी एक्स. ठीक आहे. म्हणजे डी यू कॅन्सल होते, उरते डी वाय बाय डी एक्स. आणि या केसमध्ये डी वाय बाय डी यू काय होतं, डी वाय बाय डी यू वॉज दिस ई रेस टू यू. यू म्हणजेच काय, लॉग एक्स प्लस 6 आणि मल्टीप्लाइड बाय डी वाय बाय डी यू बाय डी एक्स म्हणजे 1 बाय एक्स. ठीक आहे. तर हे आपलं आन्सर आलं. ऑलराईट, सिम्पल आहे. पुढचं अजून एक उदाहरण बघा. तर y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 बाय एक्स. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतोय की एक्स प्लस 1 बाय एक्सला आपण यू मानू शकतोय. सो यू इज इक्वल टू एक्स प्लस 1 बाय एक्स. ठीक आहे. मग आता डी यू बाय डी एक्स काय येणार त्यामुळं. ठीक आहे. तर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 बाय एक्स म्हणजेच एक्स रेस टू मायनस 1. ठीक आहे. म्हणजेच -1. ठीक आहे. तुमचा जो आहे प्लस -1. ठीक आहे. आणि एक्स रेस टू -1 -1 म्हणजेच 1 मायनस एक्स रेस टू -2. ठीक आहे. हा डेरिव्हेटिव्ह आला, हा तुमचा डी यू बाय डी एक्स आहे. आता वाय म्हणजे काय होतं, सो वाय इज इक्वल टू तुमचं, कारण एक्स प्लस 1 बाय एक्सचा रूट 1 बाय एक्स तुमचं यू आहे. तर वाय म्हणजे रूट यू आहे आणि रूट यूचा डी डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण, डी वाय बाय डी यू इज इक्वल टू यू रूट यू म्हणजेच यू रेस टू 1 बाय 2. ठीक आहे. म्हणजे रूट यू म्हणजेच यू रेस टू 1 बाय 2. त्यामुळे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, यू रेस टू 1 बाय 2 -1. ठीक आहे. एक मायनस करतोय आपण पॉवरमधनं आणि हे जे 1 बाय 2 होतं ते इथं मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. मल्टिप्लायड बाय. ठीक आहे. हे झालं तुमचं. मग हे यू रेस टू -1 बाय 2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर हा तुमचा डी वाय बाय डी यू. आता चेन रूलनं परत काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजेच काय, डी वाय बाय डी यू काय आला तुमचा, हा इथं होता यू रेस टू -1 बाय 2. म्हणजेच काय, यू म्हणजे काय, एक्स प्लस 1 बाय एक्स. याचा तुम्हाला पाहिजे -1 बाय 2 पॉवर डिवायडेड बाय 2 मल्टिप्लायड बाय डी यू बाय डी एक्स. आणि डी यू बाय डी एक्स काय तुमचा 1 मायनस एक्स रेस टू -2 म्हणजेच 1 मायनस 1 बाय एक्स रेस टू 2. तर हे दोन उदाहरणं सांगितले, चेन रूल तुम्हाला कळला असेल. आता ह्याच्यामध्ये छोटीशी गोष्ट एक सांगायची, ती म्हणजे हे ई रेस टू लॉग एक्स प्लस 6 आपण डेरिव्हेटिव्ह चेन रूलनं काढलं, पण डायरेक्ट पण काढता येते. कसं, ई रेस टू लॉग एक्स प्लस 6, तर याचा ई रेस टू एनी फंक्शन असते ना, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, ते सेम फंक्शन ई रेस टू लॉग एक्स. ठीक आहे. प्लस 6 म्हणजे फंक्शन एक्सला जर आपण हे मानलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असतो, एफ डॅश एक्स इज इक्वल टू सेम फंक्शन मल्टिप्लायड बाय या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. आणि या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय एक्स. ठीक आहे. मग हे आन्सर सेम आहे बघा.
ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट पण काढता येते, चेन रूलनं पण काढता येते. हे इथं चेन रूलच वापरायला पाहिजे. आता तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही हे एक एक्झाम्पल सोडू शकताय की वाय इज इक्वल टू लॉग एक्स. याच्यामध्ये हिंट तुम्ही घ्या की ॲज्युम करा लॉग एक्स म्हणजे यू आणि त्या प्रकारे चेन रूलनं सोडवा. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. ठीक आहे. अजून व्हिडिओ बनवणार आहे मी. ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट नोटीस, तुमची परीक्षा झाल्यावर 12वीची एक सेमिनार आहे CMA वर. तो जरूर अटेंड करा प्रायव्हेट स्कूलच्या शेजारी विजडम ट्युटर्समध्ये. थँक्यू.